श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। पावसासाठी तुकाराम बाबांचे गुड्डापुरात लोटांगण। 1001 वृक्ष लागवड अभियानाचाही शुभारंभ। श्री दानम्मा देवीच्या चरणी पावसासाठी साकडे। धार्मिक उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश। बातमी आहे जतची। BBM न्यूज नेटवर्क जतसह संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक। काही गोंधळ होऊ नये, काही चुकीचं होऊ नये। संकलित न्यूज नियमानुसार पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या चिंता दूर व्हाव्यात आणि निसर्गाची कृपा व्हावी या उद्देशाने चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप्पा तुकाराम बाबा महाराज यांनी जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिरात विशेष धार्मिक उपक्रम राबवला। देवीच्या चरणी पावसासाठी साकडे घालत त्यांनी मंदिर परिसरात लोटांगण घालून पावसासाठी विशेष प्रार्थना केली। एक पाऊल पावसासाठी देवाच्या चरणी या संकल्पनेतून श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देवीच्या आरतीवेळी विशेष प्रार्थना करण्यात आली। आरतीनंतर हबप्पा तुकाराम बाबा महाराज यांनी श्री दानम्मा देवीच्या मुख्य मंदिराभोवती लोटांगण घेत पावसाच्या आगमनासाठी प्रार्थना केली। त्यानंतर देवीची आरती दर्शन घेऊन वरुण राजाला प्रसन्न होण्यासाठी साकडे घालण्यात आले। राज्यातील विविध भागात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात व्हावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि वरुणराज प्रसन्न व्हावे या भावनेतून सामूहिक प्रार्थना करण्यात आली। धार्मिक कार्यक्रमास पर्यावरण संवर्धनाची जोड देत 1001 झाडे लावण्याच्या अभियानाचा शुभारंभ हबप्पा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला। धार्मिक श्रद्धेबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी असे आवाहन यावेळी त्यांनी दिले। या उपक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, भाविक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धा, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। पावसासाठी केलेल्या प्रार्थनेसोबतच वृक्षारोपणाच्या या उपक्रमाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। यावेळी प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ञ सरिताताई लिंगायत, धानप्पा पुजारी, संतोष पुजारी, अशोक पुजारी, देवस्थान एमडी, सर्व पुजारी वर्ग, पुजारी जयदीप माने, पिंटू मोरे, सावली राठोड, बसू बागाळे, मनोहर हुवाळे, मंजुनाथ पुजारी, इराणा जेऊर, हॉस्पेट, श्रीकृष्ण गुरुंगले, दयानंद गुरव इत्यादी मान्यवर उपस्थित होते। गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिराभोवती पावसासाठी लोटांगण घालताना हवा आज पावसाने व्याकुळ झालेले। आज गुड्डापूर या ठिकाणी श्री दानम्मा देवीच्या चरणी एवढा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे। आता देखील मेघराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली नाही, म्हणून दानम्मा देवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण गाठलं आणि देवाला प्रार्थना केली की ह्या महाराष्ट्रामधील जत तालुका असेल, पूर्ण महाराष्ट्रातील सगळेच जनता आज पावसाविना व्याकुळ झालेली आहे। पाण्यावरून जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजा पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे। जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 23 जून आहे तरी देखील एक थेंबा पावसाचा नाही आहे। दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आले, बळीराजावरती आलेले आहे। दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळता दिसतोय। म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण ह्या ठिकाणी घेतलं आणि ह्या ठिकाणी गुड्डापूर ह्या ठिकाणी मी पाणी परिषद देखील
देखील घेतली होती. म्हैशाचं पाणी देखील पूर्व भागामध्ये आलं होतं, ते देखील पाणी आम्हाला मिळावं हे देखील ह्या माध्यमातून देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे प्रत्येक वर्षी एखादा पीक चांगला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.